सगळ्यांना दंडवत प्रणाम. आज सकाळची सुरुवात अशी काहीशी झाली होती. 9:30-10 वाजल्या होत्या आणि जे घरातून बाहेर पडणारे आहेत ना, सगळे शिवण्या स्कूलला जाते, बाबा ऑफिसला जातात, हे सगळे सकाळी 9:30पर्यंत घराच्या बाहेर पडतात. मग नंतर मी आपली माझ्या कामाला लागते. मामा मामीसुद्धा होते आणि मामा तर रात्रीच तळेगावला गेला होता, त्यामुळे तो दुपारी येणार होता. मग आम्ही दोघींनी मस्त चहाने टोस्टचा नाश्ता केला. म्हटलं दोघीसाठी आता कुठं काय करत बसायचं आणि कामं पण खूप पडली होती. मग नाश्ता केला, देवपूजा वगैरे झाली होती आणि लगेचच रात्री मशीन लावलेली कपडे वाळत घातलेले होते. सगळे कपडे मी काढून घेतले आणि मग जे मशीनमधले कपडे होते ते मयुरीने लगेचच कपडे सुकायला टाकले. सकाळचं ऊन छान येतं बाल्कनीमध्ये, त्यामुळे पटकन कपडे सुकली जातात. म्हटलं आता काढलेली कपडे आहेत, कारण मयुरी वगैरे पण संध्याकाळी जायचा त्यांचा प्लॅन आहे जळगावला, त्यामुळे त्यांना बॅगा वगैरे भरायच्या होत्या आणि सगळी छोटी मोठी इतकी कपडे होती ना. आम्ही फिरून आलेलो तर कंटिन्यू मशीन लावणंसुद्धा चालू होतं आणि सुकलेली कपडे आम्ही दोघी छान घड्या करत होतो. ती धुतलेल्या कपड्यांमध्ये सुद्धा रीती निघत होती, त्यामुळे सगळे कपडे अगदी झटकून घड्या करावे लागत होते. म्हटलं इथं ग्रासवरती बसूनच जर सगळे कपडे घड्या केले तर म्हटलं नंतर ग्रास झटकलं की मग सगळी रेती निघून जाईल. हे जर कपडे घरात नेले तर अगदी सगळ्या घरातून रेती होईल आणि ती पटकन झाडल्यानंतर निघतसुद्धा नाही, अगदी तशीच चिकटून राहते. कपडे वगैरे घड्या केले. मग अशी मामीचं तिचं काहीतरी फिसकटलं होतं, मामीनं मारलं म्हणून ती रडत होती. नंतर परत दोघींचं अजून जुळलं, एकमेकींशिवाय राहत पण नाही आहेत. छान मामीने मस्त बनाना दिला आणि ती खात होती. आणि ही आहे झुकिनी. आमचे शेजारचे गावी गेले होते, ते कोल्हापूरचे आहेत, तर त्यांनी दिली होती. याची मला भाजी बनवायची होती. आता मी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि याची भाजीसुद्धा पहिल्यांदाच बनवली होती. त्याच्यानंतर त्याची रेसिपीसुद्धा शूट करून घेतली. म्हटलं वेगळं काहीतरी आहे, पण भाजी छान लागत होती. अगदी आपण दोडका जे गिलके म्हणतात, आमच्याकडे त्याला गोसावळे म्हणतात, सेम तशी लागत होती. तर ती सुकी भाजी करून घेतली आणि वांग्याचीसुद्धा आमटी टाकून घेतली. म्हटलं आता मामा, मी आणि मयुरी आम्ही तिघंच जेवणार होतो. म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया. सकाळचा स्वयंपाक झाला होता. तिघा चौघांचे डबे असल्यामुळे काही जास्त स्वयंपाक मी बनवला नव्हता, कारण लेट झाला होता उठायलासुद्धा. मग भाजी टाकली, लगेचच मी भाताचा कुकर लावला आणि मयुरीला सांगितलं की तू लक्ष दे, मी शिवण्याला घेऊन येते म्हणून. म्हटलेलं मामाच घेऊन येईल, पण मामाला थोडासा वेळ लागणार होता. मग म्हटलं घेऊन यावं. शिवण्याला घेऊन आले. चिमचिल दरवाजाच्या मग मला बोलव लॉक काढायला. कडी राहू दे, लॉक फक्त अडकाव. कुठे गेली दीदी? दीदी पाय 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 दरवाजा फुट. कुठे दीदी, कुठे गेली? आवाज दे बरं दीदीला. शिवण्या म्हणू म्हण. हाक मार दीदीला, आवाज दे. मिठी मारा दीदीला, मिठी मारा. चला घरात चला. नंतर 4-5 दिवस आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला, त्याच्यामुळे आमच्या मॅडमला काही सायकल खेळायला भेटली नव्हती, छोटी पांडावाली गाडी. मग तिचं म्हणणं होतं की मला गाडी खेळायची. मग ती गाडी खेळत होती आणि गाडी खेळत खेळत तिला खायला चारून घेतलं. आमचा खाऊ खाऊन झाला तोपर्यंत मामासुद्धा आला होता आणि मामा घरी आल्याचा आनंद बघा, कारण त्याच्या ऑफिसला मीटिंग होती आणि मग मीटिंग करून मग तो घरी आलेला. म्हणजे एक गोष्ट आणली ना की तिचं म्हणणं असं असतं की मला आणले ना तर आमच्या दिदीलासुद्धा पाहिजे. आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मामा आराम केला. मामा म्हटला मी सकाळी पहाटे जातो, कारण खूप कंटाळा होता आणि जळगावला जायचं म्हणजे एकट्याला ड्रायव्हिंग करायलासुद्धा खूप लोड येतो. मग तो आराम करत होता झोपलेला. म्हटलं आता तोपर्यंत आपण सगळे कपडे वगैरे लावून घ्यावे, कारण गावी गेल्यामुळे ना जे कपडे वगैरे आम्ही नेले होते ना, सगळं कपाट विस्कटलं होतं. ते लावण्यात माझा बराच वेळ गेला. नंतर बाबासुद्धा ऑफिसमधून आले होते, दादा वगैरे आले होते. मग सगळ्यांसाठी चहा केला, कारण एक एक जण येतं 7-7:30पर्यंत सगळे येतात. मग एका एकाला चहा करण्यापेक्षा मी सगळे आले की मग सगळ्यांना एकदा चहा करते, म्हणजे एक राऊंड होऊन जातो. मग प्रत्येकाला वेगवेगळं करणं त्यात बराच वेळ जातो, त्यामुळे सगळ्यांना एकदा चहा केला. मी सुद्धा तेव्हाच चहा पिते. आणि हे आमचं पिल्लू बघा, थोडासा एक चहाचा घोट घेताना असं कोपऱ्यात जाऊन बसतं. नंतर स्वयंपाकाला थोडासा वेळ लागणार होता मला, म्हणून म्हटलं मग बाबांनी सांगितलं की मसाले पापड खायचे आहे. मग मी सगळ्यांसाठीच मसाले पापड बनवायला घेतलं. आता तुम्ही म्हणाल इतक्या डिश तर हो, आम्ही घरामध्ये इतके माणसं आहेत तर इतके पापड तर लागणारच ना. मग सगळ्यांसाठी मस्त मामीने मसाला पापड बनवले. रोस्टेड होते हे. मस्त छान मसाला पापड वगैरे बनवून घेतले. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. पापड तळून किंवा भाजून घ्या. मस्त असा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव आणि थोडासा चाट मसाला, मीठ आणि मिरची पावडर एकत्र मिक्स करून घ्यायची आणि त्याचा मसाला तयार होतो.
आणि वरून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर, काकडी वगैरे आवडत असेल तर ते आवडतील त्या भाज्या घालू शकता. पण बेसिक भाज्या फक्त कांदा टोमॅटोच लागतो आणि कोथिंबीर. आणि मस्त असे मसाला पापड तयार झाले. कारण मसाला पापड बनवायचे जे पापड असतात ना ते मोठे असतात, पण ते नेमके माझ्याकडून संपलेले आणि छोटे होते. त्याच्यातच काम आम्ही भागवून घेतलं. मग सगळ्यांना छान असे मसाला पापड दिले. म्हटलं तोपर्यंत तेवढाच पोटाला आधार स्वयंपाक होईपर्यंत. कारण जर समजा ना घरात माणसं जास्त असतील ना तर स्वयंपाक करायलासुद्धा वेळ लागतो. म्हणजे बरं होतं की मयुरी होती 2 दिवस आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे स्वयंपाक करायला वगैरे. आणि सगळे घरी आले की मुलीसुद्धा त्यांच्यासोबत छान खेळतात. नंतर यांचं चाललं होतं की लास्ट टाईम आम्ही गोव्याला गेलो होतो, मालवणला गेलो होतो, त्या ट्रिपचे फोटो बघायचे लॅपटॉपमध्ये. आणि सर्वज्ञ तेव्हा लहान होती, 1 वर्ष तर ती पोटातच होती आणि गेल्या वर्षी ती 6-7 महिन्याची होती. त्यामुळे तिला खूप आनंद होत होता ते फोटो बघून. नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. हे गावावरून पार्सल आलेले शेंदाड आहेत, तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. हे मंगळवेढ्याच्या रानातले आहेत. नंतर मी बाहेरचं झाडून वगैरे घ्यायला घेतले, आवरून घेतलं आणि मयुरीने लगेच पटपट भांडीसुद्धा घासून घेतली. कारण संध्याकाळी जर भांडी नाही आवरली तर सकाळी इतका कामाचा गोंधळ उडतो आणि सकाळी सगळ्यांचे डबे वगैरे द्यायचे असतात. त्यामुळे जे काही किचन वगैरे आहे ना तर ते मी संध्याकाळीच क्लीन करून ठेवते. मग झोपायला 12 वाजल्या ना तरीसुद्धा चालतील, पण सगळं आवरल्याशिवाय अजिबात झोपत नाही. कारण मग सकाळी उठलं की डायरेक्ट स्वयंपाकाला लागता येतं आणि हा जर पसारा असाच राहिला तर मग डबे देणं काही पॉसिबल होत नाही. नंतर मग ते पहाटे सकाळी जाणार होते 3 वाजता. मग स्ट्रॉबेरी आणली होती, त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी पॅक करत होते मी. तिला सांगत होते तुला एवढी बास का म्हणून, कारण सगळे खात होते त्यामुळे संपली होती, थोडीच राहिलेली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजताचा हा व्हिडिओ आहे. 3 वाजता मामा मामी निघाले होते आणि ते जाताना सर्वज्ञसुद्धा उठून बसली होती त्याचा आवाज ऐकून. म्हणजे त्याचा फक्त आवाज जरी आला ना तर ती लगेच उठून बसते, किती का झोपेत असे ना. आता 3 वाजता उठले म्हणजे मामाचं किती प्रेम असेल बघा. आणि त्यांचा चेहरा सांगतोय की ते किती इमोशनल झाले होते. म्हणजे शिवण्या सर्वज्ञाच्या बाबतीत ना ते खूप इमोशनल होतात, त्यांना अजिबात करमत नाही त्यांना सोडून. आणि जरी जळगावला राहत असले ना तरी ते दररोज न चुकता दिवसातून दिवसभर नाही जमलं तर संध्याकाळी तर फोन करतो. म्हणजे